हॅलो, वेलकम टू सानिकाज रेसिपी चॅनल. मी तुम्हाला आळूच्या पानाच्या वड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. सर्वप्रथम आळूचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर मी प्लेटमध्ये बेसन पीठ घेणार आहे. तुम्हाला डिपेंड करतं बेसन पीठ किती लावायचं, त्यानुसार तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. मी साधारणपणे 2-3 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचा तिखट टाकले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार 1 चमचा मीठ ॲड करायचे आहे. नंतर त्यामध्ये पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर आळूचे पानं जे आपण धुतलेले आहेत ते व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे. आता मी आळूचे पानं व्यवस्थितपणे कट करत आहे. कट करून झाल्यानंतर मी त्यावरती बेसन पीठ लावणार आहे. बघा, छानपैकी आळूचे पानं मी कट करत आहे. पानं कट करून झाल्यानंतर मी तवा तापवण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत तवा तापतोय आणि त्यावरती तेल टाकत आहे, जेणेकरून आळूचे पानं खाली चिटकणार नाही. आता मी व्यवस्थितपणे पानाला बेसन पीठ लावत आहे. सगळ्या वडी तव्यावर ठेवल्यानंतर एक साईड भाजली झाल्यानंतर त्या पलटवायच्या आहेत. बघा, एक साईड भाजलेली आहे आणि मी वडी पलटवलेली आहे. आता मी वडीचे छोटे छोटे तुकडे करणार आहे. बघा, छानपैकी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि माझी खमंगेदार आळूच्या पानाची वडी तयार झालेली आहे.